नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन तेही प्रेस करा. मित्रांनो, आता तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची प्रतीक्षा ही कादंबरी आणि आज प्रतीक्षा कादंबरीचा भाग 3. संभाजीराव देशमुख आपल्या भव्य वाड्याच्या गच्चीत उभा होता. स्मशानभूमीकडे सरकणाऱ्या अंजनाच्या अंत्ययात्रेकडे एकटक पाहत होता. शेकडो माणसांनी सगळा रस्ता फुलून गेला होता. एवढे लोक पाहून त्याच्या काळजाचा तळ ढवळूनच निघाला. सखा रामोशाबद्दलचा सुडाचा धगधगणारा अंगार अंजनाच्या आत्महत्येवर संपला होता. आदल्या दिवशीचा विजयाचा आनंद कुठल्या कुठे नाहीसा झाला. झालं ते बरं नाही झालं असं घडायला नको होतं. आपल्या हातून खरोखर घोर अपराध घडलाय असं त्याला वाटायला लागलं. अंजनासारखं चालतं बोलतं सोन्याला लाजवणारं रत्न आपण अशा प्रकारे क्रूरपणे चिरडायला नको होतं. अपराध सखानं केला होता आणि आपण त्याचा बदला त्याच्या लेकीवर घेतला. या पापाचं ओझं पेलवेल का आपल्याला? या पापानं भरलेला विषाचा प्याला आता आपल्याला येईल का पचवता? जे सौंदर्य डोळ्यांनी बघायचं, लांबूनच ज्याचा आस्वाद घ्यायचा, ते आपण अविवेकानं कुस्करून टाकलं. अंजना आता आपल्याला कधीसुद्धा बघायलाही मिळणार नाही. त्याला खंत वाटायला लागली. अंजना, चुकलो मी. माझ्या अपराधाला क्षमा नाही अंजना. तुझ्या पाशवी अत्याचार करून हा संभा देशमुख आनंदानं बेहोश होण्याऐवजी तुझ्यासाठी परमेश्वराला विनंती करतो का हे परमेश्वरा, या देशमुखाकडं जे थोडंफार पुण्यशील केलं असेल ते समद तुला दे. माझ्यासाठी नरकाचा मार्ग ठरलेला आहे. पुण्य कशाला ठेवू मग? अंजना, क्षमा कर मला. तुझ्यासाठी आसवं ढाळली असती मी, पण माझं काळीज माणसाचं नाही. माझं काळीज एका आदमाचं, एका सैतानाचं, एका पापात्म्याचं आहे. तुझ्यासाठी आसवं ढाळून तुझ्या मृतात्म्याला आणखीन कलंकित नाही करायचं मला. अंजनाविषयी संभाजीरावाच्या मनात अपार सहानुभूती दाटून आली. आश्चर्य आहे का नाही? माणूस स्वतःपेक्षा स्वतःच्या पापकर्माला फार घाबरतो. देशमुखाला फार उशिरानं पश्चात्ताप झाला होता. त्या पश्चात्तापानं त्याचं सर्वांग थरथरायला लागलं होतं. यातून काही बरं वाईट उद्भवलं तर येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. यातली एक महत्त्वाची गोष्ट त्याच्या फायद्याची ठरली होती. त्याच्या निरोपानुसार पाटलांनी केस पोस्टमार्टेमसाठी पुढे नेली नव्हती. त्यातल्या त्यात त्याला समाधान वाटत होतं. सुडाची आग आणि बाईचा नाद कुठपर्यंत जाऊन पोहोचू शकतो, त्यातून काय दिव्य घडू शकतं हे त्यावेळी संभाजीरावाला पटलं. कामवासनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय कधीकधी सगळं जीवन बेचिराख करतात. जीर्ण मंदिराचं विलासाच्या रम्य प्रासादात रूपांतर करताना सूड आणि स्त्री आली की उद्ध्वस्त खिंडार हाती लागतं. चांडाळ आणि दुर्जनांच्या कृतीतनं मंगलतेचं निर्माल्य कुठून निर्माण व्हायला? तेवढ्यात शंकर्या जवळ येऊन म्हणाला, मालक, आपल्या हातून एक लय मोठी चूक घडली बरं का. कोणती? संभाजीराव त्याच्याकडे डोळे फाडून विचारता झाला. अहो, माझ्या डोईचं उपारणं त्या पोर्टीच्या तोंडाभोवती तसंच राहिलं पळाईच्या नादापायी. काय सांगतो काय तू? संभाजीरावाची बोलतीच बंद झाली. गच्चीचा गज पकडून तो मटकन खाली बसला. त्याचं उरलं सुरलं अवसानसुद्धा गळून गेलं. शंकर्या लटपटत म्हणाला, लय मोठी चूक झाली मालक माझ्याकडनं. चूक झाली असं आता म्हणून काय उपयोग नाही. लोक खाली गेल्यात, तवर वाड्याकडे जाऊन तपास करून ये. पळ लवकर आणि आल्याबरोबर काय ते सांगा मला.
स्मशानभूमीतून माणसं परत फिरली तरी संभाजीराव विमनस्कपणे गच्चीत बसून होता. अंजनाच्या शवाला दग्ध करणाऱ्या धगधगत्या रक्तरंजित ज्वालांकडे एकटक बघत होता. विषाद काळीच कुरतडत होता. विचारांची वावटळ मनात थैमान घालत होती. या गच्चीवरनं खालच्या खडकावर स्वतःला झोकून द्यावं आणि अंजनाप्रमाणे आत्महत्या करावी असंही त्याला एक दोनदा वाटलं. मेंदू बधीर झाला होता. आपल्या जगण्यात आता अर्थ राहिलेला नाही. या यातना आता असह्य होत आहेत. यातून खरोखर सुटायचं असेल तर आत्महत्या. त्या तिरीमिरीनं तो उठून उभा राहिला. गच्चीवर हात ठेवून खाली डोकावलं. मनोमन परमेश्वराला आळवायला लागला. तो खाली उडी मारायच्या तयारीत असताना सुशीला जवळ येऊन उभी राहिली. नवऱ्याकडे बघत म्हणाली, मला वाटलं तुम्ही मैतीला गेला. नाही, इच्छा होती पण नाही गेलो म्या. गच्चीवरचा हात काढत तो उत्तरला, फार वाईट झालं नाही का? हा ना, मोठी गुन्हाची पोर होती. हो, कनेरीच्या मुळ्या खाऊन आत्महत्या केली म्हणे तिने. असं काय जीवावर बेतलं होतं तिच्या? ते तिचं तिलाच ठाऊकी. जे आठळं असतं ते घडतं. नशिबापुढं कोणाचं काय चालत नाही. अंजनासारखी साल सुस्वरूप मुलगी उभ्या गावात शोधून सापडायची नाही. तिने असं करायला नको होतं. आईबापाच्या जीवाला काय वाटत असेल. त्या बिचाऱ्याने तिचे लय लाड केले म्हणतात. तळहाताच्या फोडासारखी जपली, वाढवली, वर्तवली. लय वाईट झाले, लय. संभाजीराव हळहळत म्हणाला, नाही, तिचा कुठं पाय तर घसरला नसेल. नाही, या गोष्टीवर आम्हीच काय कोणी विश्वास नाही ठेवणार. मग तिच्यावर कुणी अत्याचार तर? सुशिलेनं मनातली शंका बोलून दाखवली. ती शक्यता मात्र नाकारता येणार नाही बरं का. तिच्यावर अत्याचार करणारा जो कोणी नाराधम असेल त्याचं कधी भलं होणार नाही. तिचा शाप त्याला भोवल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वरानं आपल्याला मुलगी दिली नाही, लय चांगलं केलं दयागानाने. संभाजीराव जणू स्वतःशी बोलत होता. स्वतःचं मरण त्याला दिसत असल्यामुळे तो असं बोलला. अंजनाच्या मृत्यूनं तो पार खाचला होता. तिच्याशिवाय त्याला दुसरं काही सुचतच नव्हतं. खाली चालताय ना? चला की. शिवांताबाईसाहेब आल्या का माहितीवरनं? तुम्हाला कोणी सांगितलं त्या गेल्या म्हणून? त्यांना जाताना आम्ही या गच्चीतनं बघितलं की. मळ्यात जाणार नाही? नाही, वाड्या बाहेर पडायला आज मनच घेत नाही. सकाळपासून अंग ठणकते. तुम्ही आमच्याजवळ बसून राहा. अंजनाच्या अकाली मृत्यूनं मन कसं सैरबैर झालंय. सुशिलेचा खांद्याचा आधार घेत तो खाली जात म्हणाला, काफी आणू का बनवून? नाही, नको. त्याच्यापेक्षा मदिरेचा एखादा ग्लास घ्यायची परवानगी दिली तर लय बरं होईल. दारू पिणं सोडलंय ना? सोडलंय खरं, पण मनावर टेन्शन एवढं वाढलंय का मदिरेशिवाय ते ठिकाणावर येणार नाही. पण तुमचं मन ताळ्यावर आणायला मी आहे की. नाही, त्याचा आज काही उपयोग होईन असं नाही वाटत. कसली काळजी वाटते तुम्हाला? आतापर्यंत तुम्हाला समजायला पाहिजे होतं. सखा भाऊचा आमचं वैमनस्य जग जाहीर आहे. अंजनावर जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे अत्याचार झाला असेल तर पहिल्यांदा आमचं नाव घेतलं जाईल हे ठाऊक नाही वय तुम्हाला? असं काय भलतं असेल तर मनात आणू नका. हे भलतं असेल तर असतं तर आम्ही एवढं मनाला लावून घेतलं असतं का? एवढं खचून गेलो असतो का आम्ही? तुम्ही निष्कलंक आहे ना, मग झालं तर. कशाला निष्कारण मनाला लावून घ्यायचं? नाही, सगळं पटतंय आम्हाला, पण मनात या गोष्टीने घर केलंय ना. बरं, शंकर्या नाही दिसत. शेतावर पाठवला का त्याला? आम्ही पाठवला नाही, तोच म्हणला भातकीकडं जाऊन येतो. भात जोडणी चालू आहे ना. भातकीकडं आज मी पण जाणार होते, पण असं घडल्यामुळं नाही जावं असं वाटलं. नाही गेला ते फार चांगलं केलं तुम्ही. तुम्ही नसता तर थोरल्या बाईसाहेबांनी प्रश्नांची सरबत्ती करून हैराण करून टाकला असतं मला. खाली बैठकीच्या कपाटात बाटली घेऊन या. आम्ही आमच्या शयनगृहात आहे. लवकर या आणि ग्लास आणायला विसरू नका. दुसऱ्या दिवशी सावडून आल्यावर लखू खिडकीत चाचपडत असताना उपरण्याचा बोळा त्याच्या हाताला लागला.
उपरण्याची लाल किनार बघून तो बुचकळ्यात पडला. गावात दोनच माणसं अशा प्रकारचं उपरणं वापरतात. एक म्हणजे किराणा शेठ विजू शेठ आणि दुसरा शंकर्या भिल्ल. लखून कोणाच्या नकळत उपरणं उलगडून बघितलं. बरंच मळलेलं होतं ते. हे मळलेलं उपरणं खात्रीनं शंकर्याचंच असलं पाहिजे. लखू बराच वेळ विचार करत राहिला. मग तो खुरमुंडी घालून कोपऱ्यात बहिणीच्या आठवणीनं आसवड हळद बसलेल्या थोरल्या भावाजवळ जाऊन हळूच म्हणाला, सत्यादा. काय? सत्यानं मान उचलून विचारलं. बाहेर ये जरा, महत्वाचं बोलायचे. लखू पाठोपाठ सत्या बाहेर गेला. घरामागे गेल्यावर लखू हळू आवाजात म्हणाला, सत्यादा, ताईने जीव का दिला याचा एक पुरावा माझ्या हातात लागलाय. कोणता? सत्यानं त्याच्याकडे पाहत अविश्वासानं पण अधीरतेनं विचारलं. उपारणं. ते उपारणं शंकरेचं असावं असा माझा काय असे. असं म्हणतोस? आण बघू धावाया. सत्या हाताच्या मुठी आवळत म्हणाला. लाल काटाचे मळकं. इजू शेट आणि शंकऱ्याच वापरतो तसलं उपारणं. आत्ता घरामध्ये माणसं येत नाही तर मी जाऊन आणलं असतं. म्हणजे याचा अर्थ त्या देशमुखाचं हे काम आहे तर? लखू, कुणापाशी बोलू नको. तू शंकऱ्याला बघायला जा. त्याच्या मुंडाशाला उपरणं आहे का नाही ते बघ. देशमुखाची आणि शंकराची बी आता पायली भरलेली आहे. जन्माचा धडा शिकू आपण त्यांना. अरे ताईच्या चपला पण नाहीत घरामध्ये. गाजराला विचारायचं का? तीच त्या दिवशी ताईबरोबर होती. नाही नको, उंबरवाड्यात बघून ये. मी पण भातकीकडं जाताना एक फिरी मारतो. कसं आहे, गाजराला विचारलं ना तर बवा भाटा होईन. ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहायला पाहिजे. नाही, मला पण उंबरवाड्याचा संशय येतोय. ताई व देशमुखानं तिथं अतिप्रसंग केलेला असावा. दोघांपैकी कुणा एकाला तरी खलास करायचा लखू. त्या बगर ताईच्या आत्म्याला शांती नाही मिळायची. मी जाऊन येतो. नाही तसा जाऊ ना ग, जेवून जा. संशय आहे ना ग कुणाला. अरे जेवणावरची माझी वासनाच उडाली. आधी ताईचा बदला. लखू, इतका उतावळेपणा करायचा नाही. आईबाचा विचार कर. देशमुख काय आता जिता राहत नाही, पण शांत डोक्यानं काम करायला हवं. आता तू म्हणतो तो जातो 4 घास खाऊन, पण दुपारी तू फारशा घासून ठेव. नाही, त्या दिवसा उजेडी नाही घासता येणार. अंधार पडल्यावर घाशीन मी. चल, घरामध्ये ताटं वाढली असत्यान. यानंतर मध्यंतरी 2 दिवस गेले. दिवाळी उलटली होती. गावात अंजनाच्या मृत्यूची वावटळ शमलेली नव्हती. कोणालाच दिवाळीचा सण गोड लागला नव्हता. फटाके नाहीत, आकाशकंदील नाहीत, की रांगोळ्या, सडा संमार्जनही नाही. अंजनाचा संशयास्पद मृत्यू. गल्ली बोळातनं, घराघरातनं ही एकच चर्चा तासन तास चालत होती. सगळा जांभूळगाव हळहळत होता. संभाजीरावाचं हेरखातं तसं जबरदस्त होतं. गावातली एकूण एक बित्तम बातमी त्याला रोजच्या रोज समजत होती. आपलं नाव घेतल्याचं ऐकून तो अर्थातच सुन्न झालेला होता. तसं पाहिलं तर एक शंकर्या आणि दुसरा तुका पवार या दोघांशिवाय या विदारक घटनेचा तिसरा कुणीही साक्षीदार नव्हता. मग गावात आपल्या नावाची भूमिका उठावी. तुका तर कोणापाशी फुटला नसेल, पण तुका पवार फुटणं सर्वस्वी अशक्य आहे. मग गावकरी नुसत्याच हवेत गोळ्या सोडतात, त्या कशाच्या आधारावर? गढूळ पाण्याला कुत्रं भीतं असं उगाच म्हणत नाहीत. तुका पवारची चाचपणी करण्यासाठी संभाजीरावानं त्याला संध्याकाळी मुद्दाम वाड्यावर गणपाकरवी जेवायला बोलवून घेतलं. गावात कुणीही गोडधोड केलं नाही म्हणून वाड्यातही अंजनाचं सूतक होतं. गोड नाही म्हणून संभाजीरावानं सुशिलेला कोंबडी शिजवण्याचा हुकूम दिला होता. तुका पवार खुश झाला, सपाटून जेवला. जेवणानंतर पान सुपारीसाठी ते बैठकीत आले. संभाजीराव पानाचा विडा तोंडात टाकून झोपाळ्यावर बसला. तुकानं सुपारी कातरली, त्याच्या हातावर ठेवली आणि मग तो बैठकीच्या गादीवर पान चगळत बसला. झोपाळा करकरू लागल्यावर संभाजीरावनं विषयाला सुरुवात केली.
तुकार तू सांगितलेली शिकार करायची राहूनच गेली की. काय बोलताय? तुका आश्चर्यानं उद्गारला. अरे महादेवाची शपथ घेऊन सांगतोय की आजपर्यंत कधी तुझ्याशी खोटं बोललंय वय? हा नाही, पण मला वाटत होतं. नाही, पण आता तुम्ही महादेवाची आण घेतल्यावर मग तिने असं करायला नको होतं. लय वाईट झालं बघ. अरे आमची इच्छा पूर्ण झाली नसती तरी चाललं असतं, पण तिने असा आत्मघात करायला नको आता. मग तिने असं का केलं असावं? माझं तर डोसकंच चालणं झालं आता. अरे तुझ्यावर आमचं झालंय. काही मंडळी आमच्याच नावानं काय बाय बोलायला लागलीत. आता लोकांची हात धरता येतं, तो तोंड धरता येतं का कोणाचं? तू कोणापाशी काय बोलला नाही ना? अहो मी बोलन याच्यावर तुमचा विश्वास बसतोय? नाही, तुझा विश्वास आहे तो का? मनात आलं म्हणून सहज विचारलं झालं. अहो तुमच्याशी बेईमानी करण्याचं स्वप्नात देखील माझ्या मनात विचार येणार नाही. हे बघ वाईट वाटून घेऊ नका. ती गोष्ट फक्त आपल्या दोघातच होती. मग गावात आमच्या नावाची चर्चा का चालावी हे आम्हाला उमजेन असं झालंय. अहो लोकांचं काय एवढं मनाला लावून घ्यायचंय? प्रकरण पोलिसापर्यंत गेलं असतं तर काळजी होती ना. खात्री पटल्यावर संभाजीरावाची बरीचशी काळजी नाहीशी झाली. त्यांनी झोपाळ्यावरचं सिगरेटचं पाकिट उचललं, एक सिगरेट शिलगावली आणि तुकाकडे सिगरेट पाकिट माचीस सकट फेकलं. तुकाला बरं वाटलं. तोही आनंदानं धुराची वलय हवेत सोडायला लागला. सिगरेट ओढणं मध्येच थांबून संभाजीराव काळजीच्या स्वरात म्हणाला, पवार. काय देशमुख? नाही, गावातली चर्चा रामोशापर्यंत गेली तर? तुम्ही 10-15 दिवस वाड्याच्या बाहेर पडू नका. कधी कोणचा प्रसंग येईन सांगता येणार नाही. अरे पण वाड्याबाहेर न पडून कसं चालन? अहो ज्यावेळी बाहेर जायचं असेल त्यावेळी शंकऱ्याबरोबर मला पण सोबतीला न्या. रातचं मातूर बाहेर पडायचं नाही. अरे जीवाला जीव देणारी तुमच्यासारखे दोस्त मंडळी हित आहेत म्हणून तर या देशमुखाची देशमुखी आहे. तू म्हणतो त्याप्रमाणे दिवसाचं सुद्धा आम्ही वाड्याच्या बाहेर पाडणार नाही. काय महत्त्वाचं काम असेल तर तुला निरोप पाठवल. रामोश यांच्या हालचालीवर मात्र लक्ष ठेवा. बंडा, दामा, केसू त्यांना डोळ्यात तेल घालून सावध राहायला सांग. आणि त्यांना आणखीन एक निरोप दे. कोणचा? महत्त्वाच्या कामाशिवाय आम्हाला भेटायला वाड्यावर येऊ नका म्हणाव. आणि यायचंच झालं तर रात्री 9च्या नंतर या म्हणाव. सांगतो. उगाच आगीत तेल पाडाय नको. तू ये आता, पण तू सावध राहा बरं का. एकटा दुकटा कुठं बी भटकू नको. तुम्ही मंडळी माझे हस्तक आहे याचा विसर पडू देऊ नका. आणखीन 2 दिवसांची भर पडली. अंजनाला जाऊन ती 5वी संध्याकाळ होती. रात्रीचे 8 वाजायला आले होते. संभाजीराव जेवण करून नुकताच बैठकीतल्या गादीवर येऊन पानाचा वेढा करत बसला होता. शंकर्या अद्याप मळ्याहून आला नव्हता. त्यांनी शंकर्याला मुद्दामच सगळी सामसूम झाल्यावर वाड्याकडे यायला सांगून ठेवलं होतं. उशिरापर्यंत माळ्याची राखण करायची आणि मग मालकाच्या राखणदारीला वाड्यात जायचं असं शंकर्या गेले 4 दिवस करत होता. हातात फरशी असल्यावर त्याला जरी कोणाची भीती वाटत नव्हती तरीसुद्धा तो शेवटी माणूसच होता. अधिक सावधानतेनं वावरत होता. त्याच्या संशयाबद्दलची रामोश यांच्या वस्तीतून कोणतीही कसलीही खबरबात नव्हती तरीसुद्धा त्याचं काळीज सश्यासारखं बनलं होतं. चांगला अंधार पडल्यावर शंकर्या मळ्यातनं गावाकडे यायला निघाला. आडपांद आणि मुख्य पांद त्यांनी वर्ज्य केली होती. पांढरीच्या ओढ्या काठानं तो वाड्याकडे येत होता. जसजसा गाव जवळ यायला लागला तसतसा तो पाय उचलायला लागला. प्रत्येक पाऊल सावधपणे टाकत असताना तो कशाला तरी अडखळून भुईसपाट झाला. दुसऱ्याच क्षणी खापकन त्याच्यावर फरशीचा वार पाडला. मोठ्यानं ओरडून दुसरा वार चुकवण्यासाठी 7-8 फूट गडाबडा लोळत बाजूला गेला. मानेऐवजी दंडावर वार पाडला होता. नेमका उजवा हात पार तुटला होता. फक्त कातडं काय ते तुटायचं बाकी राहिलं होतं. रक्ताची धार लागली होती. पण पुढचा वार पडू नये म्हणून त्यांनी जरासुद्धा हालचाल केली नाही. साधा विव्हळला सुद्धा नाही.
मेल्या मोडद्यासारखा गप्प पडून राहिला. झाडाला बांधलेला दोर झटपट सोडून शंकर्या यमसदनाला गेला असं समजून मारेकरी निघून गेले. त्यांची पावलं दूर गेल्यानंतर शंकर्या थोटा हात पकडून बळच उठला. पायतण, मुंडासं, हातातली फरशी आणि खांद्यावरची घोंगडी तिथेच टाकून तो वाड्याकडे पळत सुटला. मोठ्या मुश्किलीनं तो वाड्यापर्यंत आला. जोत्यावरून ओसरीवर मात्र तो जाऊ शकला नाही. जोत्याच्या पहिल्या पायरीवर कोसळून पडला. ओसरीवर शंकरेची वाट बघत बसलेल्या गणपानं तो प्रकार बघितला. त्याच्या काळजात धस्स झालं. लगबगीनं तो शंकऱ्याजवळ पळत आला. उजवा हात तुटलेला, रक्तानं न्हाऊन निघालेला शंकर्या बेशुद्धावस्थेत पडला होता. गणपाचे डोळे विस्फारले. त्याच्या हातापायांना कंप सुटला. तसाच तो बैठकीत धावत गेला. मालक, मालक! गणपाच्या घशाला कोरड पडली होती. त्याला कापरं भरलं होतं. त्याला पुढे बोलताच आलं नाही. त्याच्या भयग्रस्त चर्येकडे बघून संभाजीराव सुद्धा घाबरला. तो झटकन बैठकीवरनं उठला आणि म्हणाला, काय झाले? मालक, मालक, मालक! तो नुसता हातवारेच करत राहिला. त्याची जीभ टाळ्याला चिकटली होती. संभाजीरावाला त्याचा अतिशय राग आला. त्यांनी ओरडून विचारलं, अरे काय ब्राह्मण कोसळला असेल ते डोसकं ठिकाणावर आणून सांग ना. जाळ काढल नाही तर कानाखाली. मालक, मालक, शंकऱ्याचा हात तोडलाय. एक एक शब्द त्याने हळूहळू उच्चारला. संभाजीरावला सगळ्या प्रकाराचा क्षणात उलगडा झाला. क्षणात त्याचा चेहरा पांढरा फट्ट पडला. प्रतिसोडाचा अंगार धगधगायला लागला होता. शंकराच्या उपरण्यानं अखेर घात केला होता. आपलं कृत्य रामोशांना समजलं म्हणून संभाजीरावाची पाचावर धारण बसली. थरथरत्या काळजानं तो गणपाबरोबर बाहेर आला. जोत्याजवळ शंकर्या मूर्छित पडला होता. दंडापासून उजवा हात तुटला होता. खालची दगडी फरशी रक्तानं लाल झाली होती. 2 मिनिटात वाड्यातल्या माणसांनी शंकर्याभोवती कोंडाळं केलं. संभाजीराव सोडला तर कोणालाच काही विचार करायला अवधी नव्हता. संभाजीरावानं लगेच गणपाला डॉक्टर पेंडसेंना आणायला पिटाळलं. इतर माणसांच्या सहाय्यानं शंकर्याला बेशुद्धावस्थेत गणपाच्या शेजारच्या रिकाम्या खोलीत नेऊन टाकलं. गणपाच्या बायकोला जोत्याजवळचं रक्त साफ करायला लागलं. कुणीतरी सोबतीला असावा म्हणून त्यांनी दामा कुंभाराला निरोप पाठवला. अंजना आत्महत्या करून मोकळी झाली. जाता जाता आपल्यासाठी फार मोठा शाप ठेवून गेली आणि आता तिचा शाप आपल्याला शंकर्याप्रमाणे भस्म करून टाकेल का? अशा अगणित विचारांच्या आवर्तात संभाजीराव व्याकुळला होता. डॉक्टर, दामा, तो आणि गणपा असे 4घे जण शंकर्या शुद्धीवर यायची वाट बघत बसले होते. रात्री 12:30 वाजता शंकर्या शुद्धीवर आला. तुटक्या हाताच्या वेदनेमुळे कणायला लागला. त्यांनी एकदाचे डोळे उघडले. चौघांकडे त्यांनी आळीपाळीनं एक वेळ बघितलं आणि दुसऱ्या क्षणी तो आसवड ढाळायला लागला. डॉक्टर लगेच जायला लागले तेव्हा संभाजीराव म्हणाला, डागदर, तुमची फी किती झाली तरी चालेल. तुम्हाला शंकर्यासाठी सकाळ संध्याकाळ हितच यावं लागेल. आजपर्यंत रात्रंदिवस शंकर्यानं आमची जीवाभावानं सेवा चाकरी केली. याच्यासाठी वाटतील ते दिव्य करायची आमची तयारी आहे. पण एक लक्षात ठेवायचं, या गोष्टीची बाहेर कुठेही वाच्यता व्हायची नाही. कळलं का? लोकांना उगाच चर्चेला विषय नको. काय समजलं? डॉक्टरांनी मान हलवली. गणपा डॉक्टरांना पोचवायला गेला. ते गेल्याबरोबर संभाजीरावानं विचारलं, शंकर्या, तुझं मुंडासं, फडशी, घोंगडी, पायतानं पांढरीच्या वाड्यात, कोळब्याच्या आंब्या पाल्याडच्या भोकरीच्या झाडापाशी. कसं बसं त्यांनी सांगितलं. दामा, शंकराच्या या वस्तू उजाडायच्या हात आणल्या पाहिजे. मग बंडाल नाही तर तोकाला बोलवतो. अशा येळी काय नको. गणपा आला का आपण दोघं जाऊ. बॅटरी आहे, संरक्षणासाठी तू फरशी घे, मी पिस्तूल घेतो. चालन, पण कसं काय घडलंय? रात्री 8:30-9 वाजता माळ्यातनं वाड्याकडं आला. अंधारात हल्ला झाला त्याच्यावर. बघू उद्या विचारू त्याला. आत्ता शंकराला त्रास देण्यात काय अर्थ नाही.
रामोशापैकी ह्याच्यावर कोणीतरी हल्ला केला असला पाहिजे बरं का. दामानं शंका बोलून दाखवली. रामोशांनी? आणि त्यो का म्हणून? अहो, अंजनाच्या संदर्भात तुमच्या नावाची गावामध्ये वावटळ उठली म्हणून. नाही नाही, रामोशापैकी कोणी एवढं मोठं धाडस करेल याच्यावर आमचा नाही विश्वास. सखा ही गोष्ट कोणाला करू देणार नाही. सखाला चांगलं ओळखतोय आम्ही. पण सकाळला या गोष्टीचा पत्ताच नसेल तर? मग मात्र शक्यता नाकारता येणार नाही. पण आम्हाला हेच समजत नाही का गाववाले कशाच्या आधारावर अंजनाच्या मृत्यूशी आमचा संबंध जोडतात. आम्हाला या बातमीने येड लागायची पाळी आली. दामा महादेवाची आण, आम्ही खरोखर या बाबतीत बेकसूर आहे. माहिती मला, पवारानं सांगितलं मला. अशा वावटळी पाचवायची देशमुखांना सवय. अरे आपण अपराधी नसताना कशा पाहिजे एवढं मनाला खायचं? अरे ज्याचं जळतं त्यालाच कळतं. शंकराचा हात तुटल्यामुळं आमची आणखीन पाचाव दारण बसली. आमची बरीचशी भिस्त या शंकऱ्या होती. सावलीसारखा बरोबर राहायचा आमच्या तो. नाही, ह्याच्याशिवाय आपण दुसरा माणूस शोधू. काळजी कशा पाय करताय? पण एक मेहरबानी करा, शंकराला मातूर वाऱ्यावर सोडू नका. अरे असं कसं होईन आम्हा? शंकराला आम्ही नाही अंतर देणार. अरे याच्यासारखा विश्वासू इमानी माणूस शोधून सापडणार नाही. डॉक्टरांना पोचवून गणपा आला. त्याला शंकराजवळ बसवून ते लगेच पांढरीच्या ओढ्याच्या दिशेने निघाले. अंधार मी म्हणत होता. रातकिड्यांची कर्णकर्कश किरकिर काळजाचा ठाव घेत होती. झाडं सळसळत होती. वातावरणात भरलेला गारवा अंगाला झोंबत होता. बॅटरीच्या उजेडात दामोपाठोपाठ पिस्तुलाच्या घोड्यावर बोट ठेवून संभाजीराव ताड ताड चालला होता. मनात एकाच गोष्टीनं घर केलं होतं. आता आपण फार काळ जगू शकणार नाही. खाण्यापिण्याचे, मजा करण्याचे आपले दिवस संपलेत. काळ केव्हा दगा देईल ते सांगता येणार नाही. आपण खरोखर विषाचा प्याला ओठांना लावलाय. आपण असं करायला नको होतं. अंजनासारख्या कुमारिकेचा शाप आपल्याला संपवल्याशिवाय राहणार नाही. आपला मुलगा विश्वास अजून लहान आहे. त्याला वकील करायचा बास. शेवंताला, सुशीलेला सांगून ठेवलं पाहिजे आपल्या विश्वासला वकील करा म्हणून. आता आपला काही नेम नाही. परमेश्वर देईल तेवढं आयुष्य गुण्यागोविंदानं भोगत राहायचं. पुरे झाले आता या भानगडी. फार उशिरानं डोळे उघडले आपले. जीवावर बेतलं की माणूस आपोआप वाघाचा शेळी बनतो. दुसऱ्यांचा जगण्याचा हक्क हिरावून घेणाऱ्या माणसानं स्वतःच्या जगण्याची अभिलाषा तरी का धरावी? पुण्याला पापानं जिंकायला निघालेल्या बदफैली वीराला जगण्याचा अधिकारच नसतो. शंकराच्या वस्तू घेऊन ते वाड्यावर सुखरूप परतले तेव्हा पहाटेचा पहिला कोंबडा हरवला होता. गणपा पेंगत होता. शंकरालाही डोळा लागला होता. थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून संभाजीराव दामासह बैठकीकडे गेला. कपाट उघडलं. एक बाटली आणि 2 ग्लास काढले. त्याशिवाय मनावरचं दडपण कमी होणार नव्हतं.